तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे शुक्रवार 17 जुलै रोजी सकल मातंग समाजाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या नावे उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत निवेदन सादर करण्यात आले। यावेळी समाजाच्या प्रतिनिधींनी 3 जुलै 2026 रोजी दिलेल्या निवेदनाची आठवण करून देत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करून अ, ब, क आणि ड प्रवर्गानुसार आरक्षण लागू करावे अशी प्रमुख मागणी केली। तसेच लहुजी वस्ताद साळवे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कैलासदादा खंदारे यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली। याशिवाय सोशल मीडियावर समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर देशद्रोहासह कठोर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली। राज्यभर आरक्षणाच्या समर्थनार्थ जनजागृती अभियान सुरू असल्याचे सांगत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा समाजाच्या प्रतिनिधींनी दिला। यावेळी संजय बोदडे, राजेश घोडे, कैलास खंदारे, बबनराव बोदडे, शांताराम तायडे, वामनराव बोरे, वामनराव बोरसे, वामनराव गुडेकर, विजय सानोने, कृष्णा नाटेकर, महादेव ढगे, महेंद्र वानखडे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। निवेदन सादर करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक सचिन बागोल यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तर जळगाव जामोद येथून सकल मातंग समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी शासनाकडे पुन्हा एकदा ठोस भूमिका घेतली असून आता सरकार या मागण्यांवर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठीसाठी ज्ञानदेव राजनकर, जळगाव। आज आम्ही इथं मोर्चा काढलेला आहे। आमची एकच मागणी आहे की 1 ऑगस्ट 2024ला जो सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण तुम्ही करू शकता, तर ते देशातल्या 5 राज्यामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण झालेलं आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये अजून आरक्षणाचं उपवर्गीकरण लागू झालेलं नाही आहे। त्यासाठी जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने करावी, यासाठी आज आम्ही उपजिल्हाधिकारी कार्यालय याच्यावरती मोर्चा काढलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चा आणि आंदोलन होत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही हा इथं मोर्चा काढलेला आहे।